You're a superhero. जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊ यूट्यूब चॅनलवरती. तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावनो, तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितलाच असेल. त्या प्रिव्ह्यू टाईपमध्ये आपल्याला आज स्टेटस तयार करायचा आहे. जयंती जवळ आलेली आहे, त्या जयंतीनिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे. तर भावनो, असा स्टेटस तयार करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन लागेल, ते म्हणजे कॅपकट. आणि भावनो, त्या कॅपकटला तुम्ही टर्बो VPN किंवा प्रोटॉन VPN यूज करू शकता. तर भावनो, असा स्टेटस तयार करण्यासाठी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे. मटेरियल डाउनलोड करा. या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला, तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला पासवर्ड मिळाला नाही तर भावनो, कमेंट बॉक्समध्ये पासवर्ड कोणीही विचारू नका, भेटला तर कोणीही सांगू नका. तर भावनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकर असे स्टेटस तयार करून इंस्टाग्रामवरती अपलोड करू शकता. तर भावनो, चला आपण वेळ घालवत आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर भावनो, आपल्याला इथं आपले मटेरियलचे फोल्डर इथं शोधून घ्यायचे. तुम्हाला भावनो, मटेरियलचे फोल्डर मी दिलेलं आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला सॉन्ग ॲड करून घ्यायचं अगोदर. तर भावनो, हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड सॉन्गवरती क्लिक करायचे. म्हणजे हा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. तर हा व्हिडिओ सिलेक्ट करा. तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर साईडला स्क्रोल करा. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ॲड म्हणून इथं ऑप्शन एक दिसून जाईल. तर या एक्स्ट्रॅक्ट ॲडवरती क्लिक करायचे. एक्स्ट्रॅक्ट ॲडवरती क्लिक केल्यानंतर आपलं ॲड हो जाईल, भावना एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. तर भावना पाहू शकता आपल्या ॲड एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो हा व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आहे. हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा तुम्ही आणि डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट केल्यानंतर भावना प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचं आहे. तर भावना, तुम्हाला मी ऑलरेडी सर्व फोटो दिलेले आहेत. एक PNG सुद्धा तयार करून दिलेले आहे. हे सर्व मटेरियल यूज करायचे आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला फोटो असे सिलेक्ट करायचे आहेत. तर हे फोटो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर असे फोटो सिलेक्ट करा आणि ॲडवरती क्लिक करायचे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर भावना, प्रत्येक फोटोचा रेशो जो आहे तो 0.5 सेकंद ठेवून घ्यायचा आहे. तर असे व्यवस्थित 0.5 सेकंद ठेवायचे. तर भावना, हे फोटो सर्व 0.5 सेकंद ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचे. तर भावना, आपला व्हिडिओ जो तो व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे. तर इथं डनवरती क्लिक करायचे. डनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आपल्या न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि आपण जो व्हिडिओ आता एक्सपोर्ट केला होता ना, तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ भावना सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर व्हिडिओ इथं ॲड झालेला दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला काय करायचे, या व्हिडिओचा डुप्लिकेट करायचे. तर या व्हिडिओवरती क्लिक करा आणि याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. तर डुप्लिकेटवरती क्लिक करायचे. पुन्हा तुम्हाला हा जो एंडिंगचा पार्ट जो आहे तो डिलीट करून घ्यायचा. डिलीट केल्यानंतर तुम्हाला ॲडोवरती क्लिक करायचे. ॲडोवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून घ्यायचे. हा सॉन्ग सिलेक्ट करा आणि एक्स्ट्रॅक्ट करायचे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर भावना पाहू शकता आपला सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट झालेला दिसून जाईल. तर या सॉन्गपर्यंत हे सर्व व्हिडिओ डुप्लिकेट करून घ्यायचे आहेत. हे डुप्लिकेट केल्यानंतर आपले सॉन्ग जे आहे जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच हा व्हिडिओ ठेवून घ्यायचा आहे आणि बाकीचं पार्ट कट करून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित कट केल्यानंतर आता आपल्याला याला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर साईडला तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचे, फिल्टरवरती यायचे. फिल्टरवरती आल्यानंतर भावनो, आपल्याला इथे एक 4K म्हणून एक इफेक्ट दिसून जाईल. हा सिलेक्ट करायचा आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला हा शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला इफेक्टवरती यायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करून घ्यायचे आणि त्या साईडला स्क्रोल करून घ्या. इथे तुम्हाला लाईट ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ग्लो ऑप्शन याच्यावरती
क्लिक करून घ्यायचं आहे. तर भावनो तुम्हाला डर्मी ग्लो दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेटिंग मध्ये जायचे, याचा ग्लो आहे तेवढं ठेवायचं आहे. रेंज फक्त कमी जास्त करायची आहे. ग्लो याचा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि जी साईज आहे ती थोडी वाढवून घ्यायची आहे. ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर भावनो हा इफेक्ट पूर्ण ठेवून घ्यायचा शेवटपर्यंत. असं व्यवस्थित इफेक्ट ठेवून घेतल्यानंतर आता ओव्हरली व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे. तर ओव्हरली व्हिडिओवरती क्लिक करायचं, ऍड ओव्हरली वरती यायचंय. तुम्हाला भावना याच्यात एक इफेक्ट दिला असेल तो इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचे. तर भावना हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, ऍड वरती क्लिक करायचे. ऍड वरती क्लिक केल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत आहे, तर तुम्हाला याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा काय करायचंय, हा तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित सेट केल्यानंतर स्पेसिक वरती यायचंय आणि तुम्हाला याचा स्क्रीन करून घ्यायचा आहे. फिल्टर वरती क्लिक करा आणि याची ऑपेसिटी आहे ती कमी करायची, ओके करायची. ओके केल्यानंतर पुन्हा भावना याचा तुम्हाला डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर हा इथपर्यंत येऊन जाईल. तर आपला जो व्हिडिओ आहे इथपर्यंतचा इफेक्ट ठेवायचा आहे आणि बाकीचं पार्ट फिल्टर करायचं आणि डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट केल्यानंतर आता पुन्हा ओव्हरली वरती क्लिक करायचं. आता ओव्हरली वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचे आणि तुम्हाला एक टेक्स्ट पीएनजी दिली, म्हणजे ही बाबासाहेबांची पीएनजी दिली, याच्यावरती क्लिक करा आणि ऍड करा. ऍड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ही शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर आपलं भावनो सॉन्ग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ठेवायचे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर सेंटरला यायचे, सेंटरला की द्यायचे आणि स्टार्टिंगला की द्यायची आणि व्यवस्थित हे खालच्या बाजूला ठेवून घ्यायचंय. असं व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता आता भावना हे व्यवस्थित वरच्या बाजूला येऊन जाईल. तर असे व्यवस्थित हे ठेवून घ्यायचे आणि आपला व्हिडिओ जाते तर व्हिडिओ तयार झालेला आहे. तर अल्ट्रा एच डी वरती क्लिक करायचे. तुम्हाला रेशो जेवढा ठेवायचा तेव्हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. सेव्ह टू डिव्हाइस वरती क्लिक करून घ्यायचे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा. असे व्हिडिओ पाहिजे असतील तर भावनो मला इंस्टाग्रामला रील शेअर करा, नाहीतर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.